मुंबईच्या वांद्रे परिसरात असलेल्या रंगशारदा येथे आज मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडत आहे। या पदाधिकारी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे, ते म्हणजे मनसे येथे आगामी काळामध्ये नेमके काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नुकताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे या पदाधिकारी मेळाव्याला दाखल झालेले आहेत। रंगशारदा येथे हा पदाधिकारी मेळावा पार पडत आहे। या पदाधिकारी मेळाव्यासाठी कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील हे दाखल होताना पाहायला मिळत आहेत। काही मिनिटांपूर्वीच येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे ते दाखल झाले, त्यांच्यासोबत नेते नितीन सरदेसाई असतील आणि नेते बाळा नांदगावकर असतील हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले। खरं तर गेल्या काही दिवसांपासून आपण पाहायला गेलं तर राज्यभरामध्ये जो मराठी आणि हिंदीचा मुद्दा आहे त्या पार्श्वभूमीवरती आजचा पदाधिकारी मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। यासोबतच जी दोन भावांचं जे काही एकत्रित मिलन झालेलं आहे, दोन भाऊ जे एकाच मंचावरती पाहायला मिळाले होते ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे। जवळपास 20 वर्षांच्या या दुराव्यानंतर पहिल्यांदाच मराठीच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे या मंचावरती एकत्र पाहायला मिळाले होते। मात्र त्याच्यानंतर आता आपण पाहतोय की आज जो काय रंगशारदा येथे हा मेळावा पार पडत आहे, त्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती या दोन बंधूंच्या एकत्रित येण्यावरून राज ठाकरे काही भाष्य करणार का, किंवा आगामी काळामध्ये ज्या काही महापालिकेच्या निवडणुका असतील, स्थानिक स्तराच्या संस्थेच्या निवडणुका असतील, त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पदाधिकाऱ्यांना नेमकं राज ठाकरे काय मार्गदर्शन करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गेल्या काही दिवसांपासून पाहायला गेलं तर जो काही मराठीचा मुद्दा राज्यभरामध्ये गाजताना पाहायला मिळत आहे, काल सुद्धा पाहायला गेलं तर शनिवारच्या सुमारास राज ठाकरे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या 78व्या वर्धापन दिनाला हजेरी लावली होती। त्यावेळेला सुद्धा जमिनी असतील, राज्यभरातील मराठी मुद्दा असेल, यावरून भाष्य करताना पाहायला मिळालं। शेतकरी कामगार पक्षाचं महत्त्व सुद्धा त्यांनी सांगितलं। मात्र आजचा जो काय या ठिकाणी पदाधिकारी मेळावा पार पडत आहे त्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर आज सुद्धा मराठीचा मुद्दा घेऊन राज ठाकरे संबोधित करतात का, मार्गदर्शन करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुळात एक महत्त्वाची बाब म्हणजे आजच्या या शिबिराला जे पदाधिकारी मेळावा रंगशारदा येथे पार पडत आहे त्याला कोणत्याही प्रकारे माध्यमांना जी आहे ती आतमध्ये परवानगी देण्यात आलेली नाहीये। त्यामुळे निश्चितच आजचा हा पदाधिकारी मेळावा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। सर्व माध्यमं जी आहे ती रंगशारदा सभागृहाच्या बाहेरच त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे सभागृहात फक्त पदाधिकारी, नेते मंडळी आणि राज ठाकरे असणार आहेत। त्यामुळे अशा या सभागृहामध्ये नेमकं राज ठाकरे आता आगामी काळामध्ये ज्या महापालिका निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, दुसरीकडे दोन्ही बंधू एकत्र आले असे जे काय मुद्दा आहे त्या पार्श्वभूमीवरती नेमकं आता संबोधित काय करणार, कशा प्रकारे मार्गदर्शन होणार, कोणते मुद्दे पदाधिकाऱ्यांसमोर ठेवणार आणि पदाधिकाऱ्यांना नेमकं कशा प्रकारे मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही मिनिटांपूर्वी पाहायला गेलं तर राज ठाकरे दाखल झालेले आहेत। मात्र आजच्या या पदाधिकारी मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण ज्या प्रकारे आज मनसेचा मुद्दा होता, मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडत आहे त्या पार्श्वभूमीवरती त्या पार्श्वभूमीवरती राज्यभरामध्ये सध्या घडामोडी, राजकीय घडामोडी पाहायला गेलं तर अत्यंत ज्या घडत आहेत त्या पार्श्वभूमीवरती आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी मनसेची भूमिका काय घेणार, कारण आगामी काळामध्ये ज्या निवडणुका त्यामध्ये जर जागा वाटप झालं तर प्रश्न येतो तो म्हणजे दोन बंधूंमध्ये कशा प्रकारे जागा वाटप व्हायला पाहिजे, या सगळ्याचे मुद्दे। त्यामुळे कार्यकर्त्यांची नेमकी मनस्थिती काय, कार्यकर्ते किती प्रमाणात तयारी दर्शवतात, त्यामुळे मराठीचा मुद्दा असेल, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मनसेवरती होणारे आरोप असतील, कार्यकर्त्यांवरती होणारे आरोप असतील, ज्या प्रकारे मराठीच्या मुद्द्यावरून कार्यकर्ते आक्रमक होतात त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावरती जे काय आरोप प्रत्यारोप केले जातात त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज राज ठाकरे नेमकं काय भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान या मेळाव्यावरती आपलं लक्ष असणारच आहे। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।